हाय स्टुडंट. मी प्राध्यापक सवाईकर. मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेला आहो. महत्त्वाचा नीट, CET आणि बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूनं. पण ॲक्च्युअलमध्ये जे इंटरफेस मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे ते एज्युकेशनल बोर्ड ऑफ महाराष्ट्र 12th स्टँडर्डचं फर्स्ट चॅप्टर आहे. ते आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्यचकित होण्याची काही आवश्यकता नाही आहे. जुन्या सिलेबसमध्ये या चॅप्टरला 8 नंबरला प्लेस करण्यात आलं होतं 12च्या बुकमध्ये. हे पहिलं चॅप्टर आहे की ज्याच्या मदतीनं तुम्हाला रिप्रोडक्शन जे आहे चांगल्या पद्धतीमध्ये समजावून घ्यायचं आहे. बुक अशा पद्धतीमध्ये डिझाईन करण्यात आलं की ज्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी बेस बुक आहे आणि खूप सुंदर असं बुक आहे. मी माझ्या वैयक्तिक कॉम्प्लिमेंट्स ज्यांनी डिझाईन केलेलं आहे त्यांना देत आहे. याच्यामध्ये डायग्रामसुद्धा सुंदर आहेत. आता हा टॉपिक आपल्याला सहज सोप्या भाषेमध्ये याच्यासाठी शिकायचं आहे की रिसेंटली अशी वेळ आहे की आपल्याला डिस्टन्स लर्निंग करणं आवश्यक आहे. म्हणजे सोशल डिस्टन्सिंग आवश्यक आहे, कारण करोना वॅकेशन चालू आहे. माझे सगळे विद्यार्थी सुरक्षित असतील अशी अपेक्षा आहे आणि त्यांनी घर बसल्या त्यांनी या व्हिडिओ लेक्चरचा आनंद घ्यायला पाहिजे. आणि चांगल्या आणि सहज मी मराठी लँग्वेज आणि थोडीफार इंग्लिश याच्यामध्ये यूज करणार की जेणेकरून माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना, मग तो लोकल लँग्वेजमध्ये याच्यासाठी आहे की बा प्रत्येक विद्यार्थ्यांना समजायला पाहिजे. आय नेवर यूज द इंग्लिश बेसिकली. याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा या कॅन यू रिकॉल नावाचा महत्त्वाचा भाग आहे किंवा कॅन यू रिकॉल हाऊ डू द प्लांट रिप्रोड्यूस विदाउट सीड्स. क्वेश्चन असा आहे की बा प्लांट, ठीक आहे, प्लांटमध्ये काही प्लांटमध्ये तर सीड्स पण येत नाहीत. उदाहरण म्हणून सांगतो, तुम्ही काही उदाहरणं आहे, जसं बनाना ट्री आहे, तुमच्या अंगणामध्ये असलेलं जास्वंदाचं झाड आहे, गुलाबाचं झाड आहे, त्यांना सीड येत नाहीत तरीसुद्धा ते रिप्रोड्यूस होतात आणि स्वतःच्या प्रोजेनी टिकवून ठेवतात. आता हे आपल्याला फॅमिलियर असलेले एक्झाम्पल आहे. या पद्धतीचे काही महत्त्वाचे भाग आपल्याला डिस्कस करायचे आहे. आणि सेकंड महत्त्वाचा रिकॉल आहे, तो आहे हाऊ डज व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन ऑकर इन द नेचर. म्हणजे मी जो भाग सांगितलेला आहे त्याचे डिटेल्स आपल्याला डिस्कस करायचे. मित्रांनो, टायटल जर पाहिलं तुम्ही तर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट असा टॉपिक आहे. पण तुम्हाला लोअर प्लांट कोणते आणि हायर प्लांट कोणते याच्यामधला डिफरन्स तुम्हाला माहीत आहे का? 11th तुम्हाला किंगडम प्लांटी नावाचा एक टॉपिक होता, ज्याच्यामध्ये किंगडम प्लांटी जे आहे काही सब किंगडममध्ये काय झालेलं आहे, डिवाइड झालेलं तुम्हाला पाहायला मिळतात, क्रिप्टोगमी आणि फिनॅरोगमी. मी तुम्हाला थोडंसं त्या गोष्टी सांगत आहे, त्याच्यानंतर आपल्याला पुढं जायचं आहे. क्रिप्टोगमी इज बेसिकली डिवाइड इंटू द 3 डिव्हिजन्स आर देअर, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. हे जे आहेत हे लोअर प्लांट आहे. थॅलोफायटा म्हणजे जालगी. यांच्यामध्ये रिप्रोडक्शन कशा पद्धतीमध्ये होते. आणि हायर प्लांट जे आहेत ज्याला जिम्नोस्पर्मी आणि अँजिओस्पर्मी म्हणजे फिनारोगमीच्या टायटलखाली ते येतात, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. तर त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला या टॉपिकमध्ये पाहिजे. मित्रांनो, रिप्रोडक्शन जे आहे ही सगळ्यात महत्त्वाची लाईफ सपोर्टिंग ॲक्ट आहे. त्याच्याशिवाय आज मी इथं तुम्हाला लेक्चर देत बसलो नसतो. मी इथं आहे बिकॉज ऑफ कंटिन्युटी ऑफ लाईफ. मी माझ्या आईवडिलापासून तयार झालो, माझे आईवडील त्यांच्या आईवडिलापासून, त्यांचे आईवडील त्यांच्या आईवडिलापासून, अशा पद्धतीमध्ये कंटिन्युटी ऑफ लाईफ जी आहे ती चालू होत आहे. थोडंसं एक महत्त्वाचं आणि कॉमिक एक्झाम्पल मी तुम्हाला देणार, थोडंसं हसायला सुद्धा तुम्हाला येईल की बाबा लोक लग्न कशासाठी करतात, लग्न करण्याचा काय उद्देश.
लग्न करण्याचा उद्देश आहे कंटिन्युटी ऑफ लाईफ. जो ऑर्गॅनिझम जन्माला येतो त्याचं मरणही निश्चित आहे, पण जन्म आणि मरणाच्या एका कालावधीमध्ये जेव्हा तो मॅच्युरिटीच्या स्टेजमध्ये जातो तेव्हा त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन करण्याची ॲबिलिटी येऊन जाते, रिप्रोड्यूस होतात आणि स्वतःच्या पिल्लावांना जन्माला ते घालत असतात फॉर द कंटिन्युटी ऑफ लाईफ. ही गोष्ट आपल्यामध्ये आहे, ही गोष्ट लोअर ऑर्गॅनिझममध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. पहिला महत्त्वाचा पॅराग्राफ त्यांनी दिलेला आहे. मी तुम्हाला तो पहिला महत्त्वाचा पॅराग्राफ असा दाखवणार आहे की बा जेव्हा हा जो काही महत्त्वाचा पोर्शन आपण पाहत आहे, वेन वी जस्ट फोकस अवर अटेन्शन टू दिस पर्टिक्युलर टाईप ऑफ पॉईंट, माझा जो हायलाईट केलेला भाग आहे त्याच्याकडे लक्ष द्या. रिप्रोडक्शन इज द प्रोडक्शन ऑफ यंग वन्स लाईक दॅट ऑफ पॅट. मी तुम्हाला विचारत आहे की तुम्ही कोणासारखे दिसता. काय म्हणतील मी माझ्या आईसारखा दिसत आहे, काय म्हणतील मी माझ्या वडिलांसारखा दिसत आहे, पण सगळेजण त्यांच्या आईवडिलांसारखेच दिसत असतात आणि तशाच पद्धतीचं बॉडी स्ट्रक्चर जे आहे ते डेव्हलप होत असतं. आता या कन्सेप्ट जो काही पॅराग्राफ दिलेला आहे याच्यामध्ये लाईक बिगेट्स लाईक नावाचं एक कन्सेप्ट आहे. लाईक बिगेट लाईक म्हणजे काय की प्रत्येक ऑर्गॅनिझम स्वतःच्याच प्रोजेनीला जन्माला घालत असतो आणि एका महत्त्वाच्या पद्धतीनं तो जन्माला घालत असतो, ज्या पद्धतीचं नाव आहे रिप्रोडक्शन. ही अत्यंत महत्त्वाची प्रोसेस आहे. कशासाठी? फॉर द कंटिन्युटी ऑफ लाईफ. मी तुम्हाला सांगितलं की कंटिन्युटी ऑफ लाईफ इज एसेन्शियल. आता प्रत्येक ऑर्गॅनिझम जो आहे तो रिप्रोडक्शन करतो, पण रिप्रोडक्शन करण्याच्या त्याच्या स्वतःच्या काही महत्त्वाच्या पद्धती आहेत. मग ह्या स्वतःच्या महत्त्वाच्या पद्धती बेसिकली दोन महत्त्वाच्या कॅटेगरीमध्ये डिवाईड झालेल्या आहेत आणि त्या आहेत असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर हे रिप्रोडक्शन लोअर ऑर्गॅनिझममध्ये होते आणि देअर इज नो पार्टिसिपेशन ऑफ ऑर्गॅनिझम इज डेव्हलप विदाउट पार्टिसिपेशन ऑफ स्पर्म अँड ओवा. म्हणजे ज्या रिप्रोडक्शनमध्ये स्पर्म आणि ओवाची गरज नसते तरीसुद्धा ऑर्गॅनिझम डेव्हलप होतात, त्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हटलं जाते. आणि मग सेक्शुअल रिप्रोडक्शन काय आहे? आपण स्वतः त्याचे महत्त्वाचे प्रॉडक्ट आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन अशा पद्धतीचं रिप्रोडक्शन आहे की ज्याच्यामध्ये स्पर्म आणि ओवा याचं पार्टिसिपेशन असतं. ठीक आहे. आता आपल्याला हा टॉपिक घेऊन पुढे जायचं आहे की बा असेक्शुअल रिप्रोडक्शन नेमकं काय आहे. मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं की बेटा याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे त्याच्यामध्ये स्पर्म आणि ओवाचं पार्टिसिपेशन नसतं. बघा आता पहिल्या पॅराग्राफमध्ये काय दिलेलं आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व द फ्युजन ऑफ टू कॉम्पॅटिबल सेक्स सेल. याच्यामध्ये कशाची गरज नसते. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला पुन्हा एकदा हायलाईट करून दाखवत आहे. इट डज नॉट fusion of the two compatible gametes or sexes, that is sperm and ovum. In this, it is the process resulting in the formation of genetically identical. कशा पद्धतीचे ऑर्गॅनिझम डेव्हलप होतात? हे जेनेटिकली आयडेंटिकल प्रोजेनी जे आहे त्यांच्यापासून डेव्हलप होतात. साहजिक आहे की स्वतःच्याच बॉडीच्या सेलपासून जर तयार होत असतील तर ते जेनेटिकली आयडेंटिकल. पण जेनेटिकली आयडेंटिकल म्हणजे काय की त्यांच्या प्रत्येक ऑर्गॅनिझमचं जेनेटिक मटेरियल जे आहे ते सेम आहे, त्याला म्हणतात जेनेटिकली आयडेंटिकल ऑर्गॅनिझम. प्रोजेनी फ्रॉम द सिंगल ऑर्गॅनिझम अँड इनहेरिट द जीन्स ऑफ द पॅरेंट. आता याच्यामध्ये नेमकं काय झालेलं आहे मी तुम्हाला सांगत आहे की एखादं ऑर्गॅनिझम, उदाहरण म्हणून सांगत आहे की तुम्ही सगळेजण लोअर ऑर्गॅनिझम विषयी तुम्हाला माहीत आहे. मी तुम्हाला एक ईस्टचं एक्झाम्पल देणार आहे. सॅकॅरोमायसिस सर्व्हिसी युकॅरियोटिक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, त्याच्यामध्ये बर्ड फॉर्मेशन होते. बर्ड म्हणजे काय? त्याला एक डोळा तिथं येतो आणि तो त्या बॉडीपासून डिटॅच होतो, नवीन ऑर्गॅनिझम डेव्हलप होतो. पण त्याच्यामध्ये ज्या पद्धतीमध्ये मदर प्लांटमध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे सेम एक्झॅक्टली सेम जेनेटिक मटेरियल जे आहे ते तुम्हाला त्याच्या डॉटर जे काही प्रोजेनी आहे त्याच्यामध्ये पाहायला मिळतं.
मग हे जर दोन ऑर्गॅनिझम जेनेटिकली सेम आहे तर त्याला काय म्हटलं जाते, तर त्याला क्लोन्स म्हटलं जातात. काय म्हटलं जातं त्याला? क्लोन म्हटलं जातं. म्हणजे हे मॉर्फोलॉजिकली आणि मॉर्फोलॉजिकली आणि जेनेटिकली कसे असतात, सेम. आता हे जे ऑर्गॅनिझम आहेत, अशा पद्धतीचे ऑर्गॅनिझम इव्हॉल्युशनमध्ये स्वतः ते मल्टिप्लाय झाले आणि याच्या काही महत्त्वाच्या पद्धतीसुद्धा आपल्या अभ्यासाला आहेत. मग त्या अभ्यासाला असलेल्या महत्त्वाच्या पद्धती कोणत्या, तर त्यांच्या पद्धतीचे मी नावं ब्रीफली तुम्हाला समजावून सांगतो. म्हणजे पहिल्यांदा त्याचे टायटल समजावून सांगतो की बा फ्रॅगमेंटेशन आहे, बडिंग आहे, त्याच्यानंतर कोनेडिया फॉर्मेशन आहे, बायनरी फिशन आहे, गेमेल फॉर्मेशन आहे, रिजनरेशन आहे. तर ह्या काही महत्त्वाच्या, स्पोर फॉर्मेशन आहे. तर ह्या काही महत्त्वाच्या पद्धती आहेत. आपल्याला थोडक्यात ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत की बा नेमकं ह्या काय आहेत आणि कशा पद्धतीमध्ये होत असतात. कारण असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की जेनेटिकली, मॉर्फोलॉजिकली आणि जेनेटिकली आयडेंटिकल ऑर्गॅनिझम डेव्हलप होतात, ज्याला क्लोन्स असं म्हटलं जातात. आणि याच्या काही महत्त्वाच्या पद्धतीमध्ये जी पहिली महत्त्वाची पद्धत आपल्याला डिस्कशन करायची आहे ती आहे फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशनमध्ये एक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम घेण्यात आलेलं आहे ज्याचं नाव आहे स्पायरोगायरा किंवा अल्गी आहे. तर अल्गीमध्ये तुम्हाला लक्षात आहे, मग अल्गी शिकत असताना तुम्ही 5व्या वर्गापासून तर 12वीपर्यंत किंवा ग्रॅज्युएशन किंवा MSc लेवलला सुद्धा हा ऑर्गॅनिझम तुमचा काही पिक्चर सोडत नाही. तर हा ऑर्गॅनिझम महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन नावाच्या पद्धतीनं स्वतः ते मल्टिप्लाय होत असतात. स्पायरोगायरा हा एक फिलामेंटस मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, अल्गी आहे. याच्यामध्ये काय होते की वॉटर फ्लोमध्ये त्याचे तुकडे होतात. जितके तुकडे होतील तितके नवीन इंडिव्हिज्युअल्स ह्याच्यापासून डेव्हलप होत असतात. ठीक आहे. त्याच पद्धतीमध्ये आपण सेकंड इम्पॉर्टंट जे महत्त्वाचं उदाहरण पाहणार आहे ते आहे बडिंगचं. कशाचं पाहत आहे? वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द बडिंग. आता बडिंगमध्ये बड म्हणजे कळी किंवा डोळा वगैरे तुम्ही म्हणू शकता, बड. आता हा जो आहे हा बडिंग हा प्रकार चालू आहे. बडिंग जे आहे दॅट इज व्हेरी कॉमन. एक्झाम्पल्स इज टेक हिअर. इट इज द कॉमन टाइप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन द युनिसेल्युलर eukaryotic yeast. Usually it is take place during the favorable conditions. एक लक्षात घ्या की ज्याही ऑर्गॅनिझमला फेवरेबल कंडिशन जेव्हा मिळतं ते स्वतःच्या प्रोजेनीला मल्टिप्लाय करत असतात. इथं तुम्हाला बडिंग ईस्ट इथं दाखवण्यात आली. दिस इज टिपिकली द मदर सेल. या वरच्या भागामध्ये त्याच्या व्हेजिटेटिव्ह बॉडीपासून काही महत्त्वाचं जेनेटिक मटेरियल जे आहे ते रेप्लिकेट झालेलं पाहायला मिळतं आणि त्याच्यासारख्या छोट्या छोट्या चेन ऑफ बर्ड्स आर फॉर्म देअर. ह्या बर्ड्स काय होतात, ह्या बेसिकली इथून डिटॅच होऊन खाली पडतात आणि त्याच्यापासून पुन्हा मॅच्युअर किंवा मदर सेल जी आहे ती पुन्हा फॉर्म होत असते बाय अक्वायरिंग द न्यूट्रंट फ्रॉम द सराउंडिंग. तर या पद्धतीमध्ये बडिंग नावाच्या पद्धतीने ते स्वतःच्या प्रोजेनीला काय करत असतात, मल्टिप्लाय करत असतात जर फेवरेबल कंडिशन्स असेल. आता याच्यामध्ये नेमकं काय झालं की त्या मदर जी काही बॉडी आहे त्याला बर्ड फॉर्म झालेला एक आउटग्रोथ जे आहे, तुम्हाला एक किंवा एकापेक्षा जास्त आउटग्रोथ तुम्हाला पाहायला मिळाले. आणि these birds basically separate and develop into a new individuals. Then we just focus our attention on the next important point here that we called as the spore formation. मित्रांनो, स्पोर फॉर्मेशनमध्ये एक खूप सुंदर असं एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. क्लायमॅडोमोनास दिलेला आहे. क्लायमॅडोमोनास हा अल्गी आहे. अल्गीच्या ही मदर बॉडी आहे. लुक ॲट द पॅरेंट सेल. इट जस्ट बेसिकली हॅव्हिंग द डेव्हलपमेंट ऑफ द झूस्पोर विद इन दॅट. आणि हे जे झूस्पोर आहे इट इज द फ्लॅजिलेटेड motile type of zoospores are there that just behave like that of animal like behavior that show. That's why that particular type of spore is called as the zoospore. They freely swim into the water and stay somewhere and develop into the new parental cell to again develop the zoospore. तर ही एक मेथड आहे की ज्याच्या मदतीमध्ये काय होते की क्लायमॅडोमोनास सुद्धा स्वतःच्या प्रोजेनीचं अस्तित्व या पद्धतीमध्ये टिकून घेतो. त्याच्यानंतर बाकीच्या मेथड आहेत मित्रांनो, जसं की बायनरी फिशन आहे. ही जी मेथड आहे ती अमिबा, पॅरामेशियम, बॅक्टेरियामध्ये ही कॉमनली बायनरी फिशन्स तुम्हाला पाहायला मिळतं. याच्यामध्ये काय होतं की ऑर्गॅनिझम हा दोन भागामध्ये क्ल्यू होतो. जेनेटिक मटेरियल सुद्धा आयडेंटिकली काय होते, डिवाइड होते आणि दोन भागामध्ये एका मदर सेलपासून दोन सेल्स तयार झालेल्या तुम्हाला पाहायला मिळतात.
तर हे अमिबा आणि पॅरामेशियम त्याच पद्धतीमध्ये बॅक्टेरियामध्ये कॉमनली पाहायला मिळतं. कोनेडिया फॉर्मेशन जे आहे दॅट इज बेसिकली टेक प्लेस इन द पेनिसिलियन. तर कोनेडिया फॉर्मेशन पेनिसिलिन विषयी जर विचारलं तर साहजिक आहे की इट इज द ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आणि याच्यापासून हजारो रोगांना कंट्रोल करण्याची क्षमता यांच्यामध्ये आहे. त्यानंतर गेमिल फॉर्मेशन दिलेलं आहे बेटा. गेमिल फॉर्मेशन हा पॉईंट तुमच्यासाठी कदाचित नवीन असावा. गेमिल नेमकं काय? तर गेमिल ही अशा पद्धतीची डॉर्मंट स्टेज आहे की ज्याच्यामध्ये फ्रेश वॉटर स्पॉन्जेस जे आहेत, ज्याच्यामध्ये स्पॉन्जिएला आहे. तर स्पॉन्जिएला बेसिकली काय करतात की ते डॉर्मंट स्टेजमध्ये चालले जातात. आता तुम्ही हा पॉईंट मी शब्दामध्ये क्लिअरली नाही सांगत आहे, मी तुम्हाला हे सांगत आहे की गेम्यूल्स नेमकं काय असते. मला सांगा की आपण भारतामध्ये राहतो. भारतामध्ये पावसाळा हा 4 महिन्याचा असतो. 4 महिन्यामध्ये काय होतं की 4 महिन्यामध्ये पाऊस पडल्यानंतर हार्डली 6 महिन्यापर्यंत पाणी जे आहे त्या पॉन्डमध्ये जमा राहतं आणि त्याच्यामध्ये जे स्पॉन्जेस असतात, फ्रेश वॉटर स्पॉन्जेस आहे, त्यांचं डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये होत असतं. पण 6 महिन्यानंतर काय? तर 6 महिन्यानंतर ते सुकायला लागतात आणि एक वेळ अशी येते की अनफेवरेबल कंडिशन डेव्हलप होते. अनफेवरेबल कंडिशन जशी त्या स्पॉन्जेसला या गोष्टीची जाण होते तर ते स्वतः एका डॉर्मंट स्टेजची तयारी करून घेतात, ज्याला आपण काय म्हणत असतो, तर वी जस्ट कॉल दॅट ॲज गेमिल फॉर्मेशन. तर गेमिल फॉर्मेशन मध्ये नेमकं काय असते की ह्याच्या काही स्पॉन्जिएला नावाचा जो ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये आर्चिओसाइट नावाच्या सेल ॲग्रिगेट होणं चालू होऊन जातात आणि आर्चिओसाइट नावाच्या सेल ॲग्रिगेट झाल्यानंतर नेमकं काय होते की ह्या सेल एका ठिकाणी जमा होतात. जमा झाल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट होते की ती ही अशी की त्याच्यात अमिबोसाइट नावाच्या ज्या सेल्स असतात, ह्या अमिबोसाइट नावाच्या सेल एक कायटेनियस सिक्रेट करतात, जे त्या आर्चिओसाइट नावाच्या सेलच्या सभोवताली तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्याच्यामधून एक रिसेप्टर साइट वरच्या भागामध्ये तुम्हाला पाईपसारखी पाहायला मिळतं, दॅट वी कॉल द जम्प कोड. तर या भागानं जेव्हा पुन्हा फेवरेबल कंडिशन येईल तेव्हा ते पुन्हा काय होतात, ते तयार होऊन जातात. म्हणजे पुढच्या पावसाळ्यापर्यंत त्याच्यामध्ये आतल्या भागामध्ये जी महत्त्वाची ॲक्टिव्हिटी चालत असते ती त्याच पद्धतीमध्ये चालते जी एखाद्या सीडमध्ये चालत असते आणि जे त्याची जी काही मेटाबॉलिझमचा जो रेट असतो तो खूप स्लो असतो आणि जेव्हा 6 महिन्यानंतर पुन्हा पाऊस पडणं चालू होऊन जाईल किंवा 8 महिन्यानंतर पुन्हा पाऊस पडणं चालू होईल तर त्या डबक्यामध्ये जसं पाणी साचेल तर त्याच्या रिसेप्टर साईज त्याला समजावून सांगतील की बा आता फेवरेबल कंडिशन आहे की तू पुन्हा ॲक्च्युअल ऑर्गॅनिझममध्ये डेव्हलप हो. तर या पद्धतीमध्ये कंटिन्युटी ऑफ लाईफ जी आहे ती मेन्शन केली जाते. एक महत्त्वाची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बाळांनो. महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे त्याच्या पहिले एक अजून सेक्शुअल रिप्रोडक्शनची टाईप्स आपल्यासाठी डिस्कशनमध्ये आहे, जी तुम्हाला माहीत आहे. तिचं नाव आहे बेसिकली रिजनरेशन. प्लॅनेरियामध्ये पाहायला मिळतं. प्लॅनेरियाला आपण 100 तुकड्यामध्ये जरी कापलं तर तशाच पद्धतीचे जेनेटिकली आयडेंटिकल ऑर्गॅनिझम जे आहेत ते तुम्हाला डेव्हलप झालेले त्याच्यापासून पाहायला मिळतात. इथं एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बाळांनो, तर ती ॲक्टिव्हिटी जी आहे ती थोडीशी डोक्यामध्ये घ्या. याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, द स्प्रिंकल अ स्मॉल spoonful of the yeast over the warm water and then add the sugar. Cover it and wait for 10 minutes. The yeast becomes bubbly over the water, provide that still active. आता याचा अर्थ काय निघतो, ही एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे. काय करायचं आहे किंवा ईस्ट पावडर घ्यायची आहे, गरम पाण्यावरती 1 चमचा ती पावडर टाकायची, त्याच्यामध्ये शुगरसुद्धा ॲड करायची आणि त्याला कवर करून ठेवायचं 10 मिनटासाठी. 10 मिनटानंतर त्याच्यातून बबल्स निघणं चालू होऊन जाते आणि ही बबलिंगची जी प्रोसेस आहे ही स्टील तुम्हाला ॲक्टिव्ह प्रोसेस जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळते. तर अशा पद्धतीचा हा टॉपिक आहे. आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की याच्यामध्ये जो काही ईस्ट आहे, आता तुम्हाला त्या ॲक्टिव्हिटीमध्ये जे बबल्स दिसत आहेत दॅट इज ऑफ CO2 आणि हे जे ईस्ट आहेत तर हे ॲनारोबिक कंडिशनमध्ये काय करतात, त्या टाकलेल्या शुगरला युटिलाइज करणं चालू करतात आणि जे फर्मेंटेशनचे प्रॉडक्ट आहे CO2 ते बाहेरच्या भागामध्ये निघणं चालू होऊन जातात आणि ही प्रोसेस चालूच राहते जोपर्यंत त्याच्यामधलं कंप्लीट ग्लुकोज युटिलाइज होत नाही.
आता मित्रांनो, हा जो काही पॉईंट आपण डिस्कस केलेला आहे, एकदा मी तुम्हाला रिकॉल करून सांगत आहे की कोणकोणता महत्त्वाचा मुद्दा आपण डिस्कस केलेला आहे. मित्रांनो, आपण एक महत्त्वाचा भाग पाहिलेला आहे की असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या टाईप्स आपण पाहिलेल्या आहे, ज्याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन आहे, त्याच्यानंतर आपल्याला बड फॉर्मेशन आहे, कोनेडिया फॉर्मेशन आहे, किंवा बायनरी फिशन तुम्हाला पाहायला मिळत आहे, त्याच्यानंतर गेमिल फॉर्मेशन पाहायला मिळत आहे, त्याच्यानंतर रिजनरेशन पाहायला मिळत आहे, स्पोर फॉर्मेशन पाहायला मिळत आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकलो. त्याच्यानंतर आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिली होती, ती सुद्धा आपण पाहिलेली आहे. होपफुली तुम्हाला ती ॲक्टिव्हिटी समजली असावी. पण त्याच्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा इथे दिलेला आहे, कॅन यू रिकॉल. तर कॅन यू रिकॉलमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की द कपॅसिटी टू रिप्रोड्यूस बाय द व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. बाळांनो, एक लक्षात घ्या, आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन नावाचा भाग डिस्कस करणार आहे. व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन म्हणजे काय? कोणत्याही प्लांटचा एखाद्या व्हेजिटेटिव्ह पार्ट घ्या, मग ते रूट असेल, स्टेम असेल किंवा लीफ असेल, तर हा भाग घ्यायचा आहे. या भागाच्या मदतीनं विशिष्ट पद्धतीचं ऑर्गॅनिझम स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवत असतो. म्हणजे रूट आहे, तर रूटमध्ये स्वीट पोटॅटो, ॲस्पॅरेगस आणि दहलियाचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की याला जर आपण कट केलं तर रूटच्या सहाय्यानं काय होते की ते पुन्हा त्या पद्धतीच्या ऑर्गॅनिझममध्ये डेव्हलप होत असतात. त्याच्यानंतर लीफ आहे, याच्यामध्ये ब्रायोफायलम आहे, कॅलॅन्चो आहे किंवा बिग्नोनिया आहे. तर या ऑर्गॅनिझमला जर फेवरेबल कंडिशन मिळाली तर त्याची पानंसुद्धा नवीन ऑर्गॅनिझममध्ये स्वतःच्या प्रोजेनीला जन्माला घालत असतात किंवा स्वतःचं अस्तित्व टिकून घेत असतात. त्याच्यानंतर स्टेम आहे, स्टेमच्या सहाय्यानं तर ही मेथड तर कॉमन आहे. बघा, थोडंसं रिलॅक्स व्हा. मी तुम्हाला सांगेल की गुलाबाचं झाड तुम्हाला माहिती आहे की शेजारी एखादं गुलाबाचं झाड आहे किंवा कुठंतरी एखादं गुलाबाचं झाड आहे, तर तुम्हाला समजा जर तशाच पद्धतीचं झाड तुमच्या इथं लावायचं आहे, तर तुम्ही त्या काकूला किंवा काकाला तुम्ही काय करणार आहे की त्याची एक कलम डिमांड करणार आहे. आता कलम डिमांड केली म्हणजे तुम्ही काय केलेलं, एक स्टेम घेतलेलं आहे, ते स्टेम तुमच्या बगीच्यामध्ये जर लावलं फेवरेबल कंडिशनमध्ये, तर त्याच्यापासून तशाच पद्धतीचा जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट जो आहे तो डेव्हलप होऊन जाईल. त्याच्यानंतर एक लक्षात घ्या की याच्या स्टेममध्ये काही महत्त्वाच्या टाईप्स आहेत. तर याच्यामध्ये रायझोम आहे, जे टर्मरिकमध्ये पाहायला मिळतं. रिसेंटली आता सीझन आहे मित्रांनो, उन्हाळा लागलेला आहे. उन्हाळ्यामध्ये टर्मरिक जे आहे ते बेसिकली लावण्यासाठी फेवरेबल कंडिशन पावसाळ्याच्या तितक्यात लावलं जाते. तर आता बेनं वगैरे घेतलं जातं. बेनं म्हणजे त्याचे स्टेम घेतले जातात जे जमिनीखालच्या आहेत आणि त्यांना फेवरेबल कंडिशनमध्ये ठेवलं जातं. पुन्हा पावसाळा जेव्हा येईल तर पहिल्या पावसामध्ये ते लावले जातात. टर्मरिक अत्यंत महत्त्वाचा प्रॉडक्ट आहे. त्यानंतर ट्यूबर दिलेला आहे. ट्यूबर्समध्ये पोटॅटो आहे. पोटॅटोसुद्धा तुम्हाला माहीत आहे की पोटॅटोमध्ये जे डोळे असतात, एका पोटॅटोला 4-5 डोळे असतील तर 4-5 पद्धतीचे प्लांट, म्हणजे तितके कट्स बनवायचे जमिनीमध्ये, फेवरेबल कंडिशनमध्ये लावा, तितक्या पद्धतीचे प्लांट्स तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर ओनियन्स आहेत. तर ओनियन्ससुद्धा जमिनीमध्ये जर लावले तुम्ही तर तशा पद्धतीमध्ये त्याच्यापासून सुद्धा हे सुद्धा स्टेमचाच प्रकार आहे, तर ज्याच्या मदतीनं तशाच पद्धतीचे ऑर्गॅनिझम जे आहेत त्याच्यापासून डेव्हलप होते. हाऊ डज द व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन ऑकर इन द नेचर. नेचरमध्ये कशा पद्धतीमध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन ऑकर्स होते, तर हा भाग आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की कशा पद्धतीमध्ये होते. तर आपण आता व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनविषयी माहिती जी आहे ती घेणार आहे. तर आपलं आत्ताचं टायटल जे आहे ते आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. ठीक आहे बाळांनो, एकदा रिकॉल करून घ्या. मी तुम्हाला रिप्रोडक्शन नावाचा टॉपिक शिकवत आहे. रिप्रोडक्शन प्लांटमध्ये पाहत आहे, लोअर आणि हायर प्लांटमध्ये पाहत आहे. मी तुम्हाला सांगितले की लोअर प्लांट जे आहेत ते आहेत अल्गी, ब्रायोफाईट, टेरिडोफाईट. अल्गीलाच आपण थॅलोफायटा म्हणत असतो. हे लोअर प्लांट आहे. त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन कशा पद्धतीमध्ये होते, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्ममध्ये कशा पद्धतीमध्ये होते, याला घेऊनच आपल्याला पुढं जायचं आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शनची डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्याच्या टाईपसुद्धा आपण डिस्कस केलेल्या आहेत. आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शनचे काही टॉपिक घेऊनच पुढे जायचं आहे. असेक्शुअलची समोरची जी महत्त्वाची स्टेप्स आहे ती व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे, किंवा कोणत्याही प्लांटच्या बॉडीचा व्हेजिटेटिव्ह पार्ट हा तशाच पद्धतीमध्ये जेनेटिकली आयडेंटिकल ऑर्गॅनिझम डेव्हलप करत असतो. तो पार्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे. सो मेक युअर अटेन्शन ऑन द नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट, दॅट इज द व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. ऑफकोर्स द व्हेजिटेटिव्ह पार्ट इन्व्हॉल्व देअर. याच्यामध्ये जे महत्त्वाचे भाग इन्व्हॉल्व होणार आहेत ते आहेत
तर याच्यामध्ये रूट आहे, लीफ आहे, स्टेम आहेत, हे महत्त्वाचे भाग आहेत. याच्यामध्ये कंप्लीट सेट ऑफ क्रोमोझोम असतात, एक लक्षात घ्या. आता याच्यामध्ये प्लांट रिप्रोड्यूस असेक्शुअली थ्रू देअर व्हेजिटेटिव्ह पार्ट्स, हेन्स अ न्यू प्लांट फॉर्म्स जेनेटिकली आयडेंटिकल टू देअर पॅरेंट. त्याला ऑलरेडी आपण क्लोन्स म्हटलेलं आहे. याच्यामध्ये आई वडिलासारखीच ते प्लांट तुम्हाला जेनेटिक मटेरियल आणि मॉर्फॉलॉजी आणि सगळे कॅरेक्टर्स सेम दाखवणार. There are few methods world not occur naturally in the plants. काही अशा मेथड आहेत की ज्या नॅचरली त्या प्लांटमध्ये बेसिकली पाहायला मिळत नाहीत तुम्हाला, जसं की ॲग्रिकल्चर आणि हॉर्टिकल्चर जे आहेत, इट एक्सप्लॉय द व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन इन ऑर्डर टू मल्टिप्लाय द फ्रेश स्टॉक ऑफ दी प्लांट. आता हे समजून घेण्यासाठी मला तुम्हाला तुमच्याच घरचं एक उदाहरण द्यायचं आहे की तुम्हाला गुलाबाचे एक झाड आहे तुमच्याजवळ, तुम्हाला 10 झाडं बनवायचे. व्हॉट इज द बेसिकली मेथड दॅट यू अप्लाय देअर? यू जस्ट गो फॉर द स्टेम कटिंग, आणि स्टेम कट केल्यानंतर तितके मल्टिपल रोज प्लांट जे आहेत ते तुम्ही डेव्हलप करू शकता. दिस इज द इम्पॉर्टंट थिंग. पण नॅचरली स्वतः झाड त्या झाडाचा स्वतःचा पार्ट कट करून बाजूला लावतो अशातला भाग नाही आहे. म्हणून हे लक्षात घ्या की दिस इज बेसिकली इट इज नॉट नॅचरली ऑकर्स इन द नेचर. आणि हॉर्टिकल्चरिस्ट किंवा ॲग्रिकल्चरिस्ट जे आहेत त्यांनी या पद्धतीला एक्सपर्ट करून चांगल्या पद्धतीमध्ये अशा पद्धतीचे प्रोपिक्युल डेव्हलप करण्याची एक मेथड जी आहे ती बेसिकली आपल्याला डेव्हलप करून दिलेली आहे. ठीक आहे, आपल्याला ती मेथड घेऊनच काय करायचं आहे, आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता पहिली जी मेथड त्यांनी डिस्कशनसाठी दिलेली आहे, आर्टिफिशियल मेथड इज यूज फॉर द प्रोपिक्युल टू डिझायर द आर्टिफिशियल मेथड आर यूज. आता बघा, ही आर्टिफिशियल मेथड आहे. इट यूज टू प्रोपोगेट द डिझायर व्हरायटी अकॉर्डिंग टू द ह्युमन रिक्वायरमेंट. याच्यामध्ये व्हेरियस मेथड्स आर एज फॉलोज. याच्यामध्ये त्या मेथडचे नावं त्यांनी दिलेले आहेत. मेथडचे नाव आहे कटिंग. कटिंगमध्ये स्टेम कटिंगच मी तुम्हाला सांगणार, जी पद्धत मी तुम्हाला याच्या पहिले सांगितलेलं आहे. अ स्मॉल पीस ऑफ द व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट हॅव्हिंग वन ऑर मोर बर्ड्स इज यूज ॲज अ प्रोपिग्यूस फॉर द प्रोपोगेशन. याच्यामध्ये स्टेम कटिंग आहे, रोजमध्ये मी तुम्हाला सांगितलं. आणि याच्यामध्ये एक लक्षात घ्या की बोगनविला जे आहे त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. त्याच पद्धतीमध्ये स्टेम तुम्हाला लीफ कटिंग पाहायला मिळतं. लीफ कटिंग जी आहे सॅन्सवियरिया नावाचा प्लांट आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर रूट कटिंग तुम्हाला ब्लॅकबेरीमध्ये जे आहे ते पाहायला मिळत आहे. याच्यामध्ये एक लक्षात घ्या बाळांनो, ग्राफ्टिंग इज अनदर मेथड. ही जी आहे हॉर्टिकल्चरची फेवरेट मेथड जी आहे तुम्हाला पाहायला मिळतं. ही गोष्ट समजावून सांगण्यासाठी आता रिसेंटली आपण समर सीझन फेस करत आहोत. तर समर सीझनमध्ये तुम्हाला एकाच आंब्याच्या झाडाला खूप अलग अलग पद्धतीचे आंबे लागलेले पाहायला मिळत असतील. तर ही जी आहे ही देण असते ग्राफ्टिंग नावाच्या पद्धतीची, आणि दॅट इज बेसिकली डू बाय द हॉर्टिकल्चरिस्ट. एकाच झाडाला अलग अलग पद्धतीचं जेनेटिक मटेरियल असलेलं ऑर्गॅनिझम जो आहे तो तशा पद्धतीचे स्टेम जे आहेत ते काय केले जातात, ग्राफ्ट केले जातात. आता ग्राफ्ट कशा पद्धतीचे असतात तर तुम्ही पाहू शकता हिअर द पार्ट ऑफ द टू प्लांट्स आर जॉईंट इन सच अ वे दॅट दे ग्रो ॲज वन प्लांट. in this method the part of the stem containing more than one bud. एक लक्षात घ्या, याच्यामध्ये सरळ काय की एक स्टेमचा भाग घेतला जातो, त्याच्यामध्ये ॲटलिस्ट एखादी बड त्याला असायला पाहिजेत किंवा डोळा त्याला असायला पाहिजेत. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि हा जो काही भाग आहे याला बेसिकली स्टॉक म्हटलं जातं. मला काय करायचं आहे, माझ्या घरी एक बेसिकली रेड कलरचा रोज आहे, मला त्याच्यावर येलो कलरचा रोज जो आहे तो प्लांट करायचा आहे. तर मी येलो कलरच्या रोजची एक फांदी घेऊन येईल, ज्याला व्ही नावाची नॉच त्याला कापेल, आणि माझा जो काही रेड कलरचा प्लांट आहे त्याच्यामध्ये सुद्धा व्ही नावाची नॉच जी आहे ती कॉम्प्लिमेंटरी त्याच्यामध्ये बसवणार आणि त्याच्यामध्ये ती काय करणार आहे मी, ती व्ही नॉटच्या मदतीनं काय केलं जाते, त्याला जोडलं जाते टिस्को टेपच्या सहाय्याने. इथं काही महत्त्वाच्या डायग्राम इथं दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये बड कशा पद्धतीमध्ये प्लांट केली जाते ती डायग्राम इथं दाखवण्यात आली. अलग अलग पद्धती आहेत, पण इथं 1-2 पद्धती दाखवण्यात आलेल्या आहे बड कशी लावली जाते. whereas the budding is also called as the bud grafting as only the bud is joined in a stalk. याच्यामध्ये जो रूटेड पार्ट असतो त्याला स्टॉक म्हणतात, आणि वरचा जो काही भाग आणलेला आहे त्याला
सिऑन म्हटलं जातं. हे दोन्ही पार्ट एकमेकाला काय केले जातात, जोडले जातात. या पद्धतीला ग्राफ्टिंग असं म्हटलं जातं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, की टिश्यू कल्चर दिलेलं आहे. टिश्यू कल्चर ही सगळ्यात ॲडव्हान्स टाईप ऑफ टेक्नॉलॉजी आहे. हॉर्टिकल्चरिस्ट किंवा टिश्यू कल्चर टेक्नॉलॉजी जे असतात, ज्यांच्या मदतीनं काय केलं जातं, जेनेटिकली डिसीज फ्री प्लांट जे आहेत ते बेसिकली बनवले जातात. कमी वेळेमध्ये जास्त प्लांट बनवण्यासाठी ही टेक्निक जी आहे ती बेसिकली ॲग्रिकल्चरिस्ट, हॉर्टिकल्चरिस्ट जे आहे त्यांच्या मदतीनं ही डेव्हलप करण्यात आलेली आहे. इट इज द मेथड बाय विच अ स्मॉल अमाऊंट ऑफ द प्लांट टिश्यू जो आहे तो घेतला जातो, ज्याला आपण काय म्हणत असतो की बेसिकली एक लक्षात घ्या, हा जो काही भाग आहे हा बेसिकली घेतला जातो. मोस्टली जो भाग घेतला जातो हा रूट किंवा शूट मेरिस्टेम घेतला जातो. आता इथे एक क्वेश्चन मार्क त्यांनी दिला, डू यू नो what does the gardener choose a propagule plant exact plant asexually? तर इथं एक क्वेश्चन त्यांनी केलेला आहे की why does the gardener choose the propagate the plant asexually? कोणताही गार्डनर जो आहे किंवा जो माळी आहे तो प्रोपिग्युलसाठी असेक्शुअल रिप्रोडक्शन का प्रिफर करतो, कारण त्याचे गुणधर्म चेंज होत नाहीत बाळांनो. एक लक्षात घ्यायचं की जो प्लांट आहे, मी पिवळा लावला तर पिवळ्याच कलरचा गुलाब किंवा लाल कलरचाच गुलाब मला इथे भेटू शकतो. आणि ते जेनेटिकली ऑर्गॅनिझम बनवणं आवश्यक सुद्धा आहे. याचा फायदासुद्धा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला जो असलेला प्लांट आहे त्याचे एक्झॅक्ट गुणधर्म जे आहेत त्या समोरच्या प्रोजेनीमध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर it carefully grown to give many plantlets. Micro propagation method is also used nowadays. बाळांनो, मी पुन्हा एकदा सांगतो की मी टिश्यू कल्चर टेक्निकविषयी सांगत आहे. याला मायक्रो प्रोपोगेशन नावाची टेक्निक म्हटलं जातं. या मायक्रो प्रोपोगेशनमध्ये कोणत्याही झाडाचा एखादा व्हेजिटेटिव्ह पार्ट घेतला जातो, जो मोस्टली घेतला जातो तो रूट किंवा शूट मेरिस्टेम घेतला जातो, ज्याच्या मदतीनं काय होत असते की तो डिसीज फ्री पार्ट असतो म्हणून. आणि तो बेसिकली लॅब कंडिशनला आणला जातो, त्याला क्लीन केलं जातं, तो बेसिकली टाकला जातो कल्चर मीडियामध्ये टाकल्यानंतर त्याला फेवरेबल कंडिशन दिली जाते. त्याच्यामध्ये काही ग्रोथ हार्मोन किंवा इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक कंटेंट जे ते टाकले जातात आणि त्याच्या मदतीनं कॅलस कल्चर केलं जातं, सस्पेन्शन कल्चर बनवलं जातं. आता ह्या ज्या कॅलस आणि सस्पेन्शन कल्चर जे आहेत ते आताचा पार्ट नाही येतो, मी बायोटेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये तो समजावून सांगेन. पण एवढं लक्षात घ्या की याच्यामध्ये जे काही कोणत्याही झाडाचा जो व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे ज्याच्यापासून आपण जेनेटिकली हजारो लाखो कॉपीज बनवणं पॉसिबल आहेत. या पद्धतीमध्ये केळी वगैरे ज्या आहेत त्याच्या स्पेसिस ज्या आहेत मायक्रो प्रोपोगेशनच्या मदतीनं बनवल्या जातात. हे होतं आजचं लेक्चर. होपफुली यू एन्जॉय दिस लेक्चर इन द लोकल लँग्वेज. यू जस्ट एन्जॉय दॅट. आता अशाच पद्धतीचे लेक्चर पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला अटॅच व्हा. आणि तुम्हाला लेक्चर जर समजत असेल, अशाच पद्धतीचे लेक्चर जर तुमच्यासाठी बनवायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जो बेल आयकॉन आहे तो बेसिकली क्लिक करून ठेवा. म्हणजे जेव्हा मी या पद्धतीचे लेक्चर तुम्हाला अपलोड करेल तर तुम्हाला ते लेक्चर लगेच समजतील की सरांनी लेक्चर जे आहेत ते अपलोड केलेले आहेत आणि ते लेक्चर तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.